माझी प्रत्येक गोष्ट ऐकणारा, सतत माझ्या बाजूने उभं राहणारा आज अभिजित पेंडसे तुझ्या बाजूने उभा झाला. हीच गोष्ट मला सगळ्यात जास्त खटकत होती. हे खरं आहे की मी सोनियासाठी चेक साईन करायला सांगितलेलं अभिजितला. ते मध्यंतरीच्या काळात सोनिया एका फालतू इश्यूवरून मला ब्लॅकमेल करत होती. पण मला खरंच तेव्हा अंदाजही नव्हता की सोनियाचं तोंड बंद करण्यासाठी साईन केलेल्या चेकने मला अभिजितचंही तोंड बंद करता येईल. वाव. या सगळ्यात सोनियाला मॅक्स फायदा झाला. तिला तेव्हाही 1 कोटी मिळाले आणि आताही अभिजित पेंडसेच्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये स्टेटमेंट देताना मी तिचा बँक बॅलन्स हवी केला. गोष्ट इथं संपत नाही. आज मी खास मीडियाला इन्व्हाइट केलंय. अभिजित कोर्टात जात असताना सगळे चॅनल्सवाले त्याच्या समोर असतील. वाव. अभि शर्मेनेच तिथेच मरून जाईल. म्हणजे तू ठरवलंयस का अभिजितला आयुष्यातून उठवायचं? प्रत्यक्ष न मारता एकच असा वार करायचा की तो कायमचा जखमी होऊन जाईल. तुला तुला काहीच दयामाया कशी नाही रे जय? नाही, मी दयामाया करत नसतो. अभिजितने तुला माझ्यापासून दूर करताना, माझ्या कानाखाली मारताना, माझ्याच ऑफिसमध्ये माझ्या समोर रिझाईन करताना अभिने केली होती दयामाया. तुला जे करायचं होतं ते तू केलंस. आता मला जे करायचंय ते मी करेन. बघूया कोण जिंकतंय. थँक्स सोनिया. बाय. काय करणार आहे करून करून? आता ती काही करू शकते जय. म्हणजे आय थिंक आत्ता तू जे काही बडबडलास ना ते तिने तिच्या मोबाईलवर रेकॉर्ड करून घेतलंय. नाव यू आर ट्रॅप्ड जय. आता आपण पाहू शकता आरोपी अभिजित पेंडसे यांना. रिसर्च फार्मास्युटिकल कंपनीमध्ये काम करीत असताना त्यांनी केलेल्या 1 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. मध्यमवर्गीय कुटुंबियांसाठी ही नक्कीच फार मोठी रक्कम आहे. आज दुपारी 2 वाजता हिअरिंगसाठी इथे त्यांचे कुटुंबीय आणि कंपनीतील अधिकारी वर्ग जमा झालेले आहेत. कॅमेरामन पांडेजीसह न्यूज रिपोर्टर प्रीती जंजाळे. आजी माझं जरा ऐका. नका थांबू तुम्ही इथे. अहो लय गोंधळ सुरू आहे इथे. नाही, माझा अभि माझ्या डोळ्यासमोर हवाय मला. आजी आजी तुम्ही काळजी नका करू. माझ्याकडे प्रूफ्स आहेत अभिजित निर्दोष असल्याचे. मी तुम्हाला म्हटलं नव्हतं का अभिजित निर्दोष आहे, मी सिद्ध करून दाखवेन. मी जयचं सगळं बोलणं रेकॉर्ड केलंय. मी सोनियाला भेटले होते ना तेव्हा जयचं सगळं बोलणं रेकॉर्ड करता आलं मला फोनमध्ये. ऐका. हे खरं आहे की मी सोनियासाठी चेक साईन. माझं आयुष्य बुडवायला निघाली होतीस ना? घे तुझा मोबाईल पाण्यात बुडवला. अभिने केलेल्या गुन्ह्याची किंमत त्याला मोजावीच लागणार. मी केलेल्या गुन्ह्यांची किंमत मी मोजतोय ना, मग त्यांनी पण मोजली पाहिजे. शमिका तू स्मार्ट आहेस, माझ्या इतकी नाही. अरे
अरे जय, तुला काळीच आहे का? तुम्ही दोघे माझे नातू, का त्याच्या उरावर बसून असा जीव घेतोयस त्याचा? वाटोळ होईल तुझं, या आजीचा तळतळ भोवेल तुला. चल सोनिया. सोनिया, सोनिया, मी हात जोडते तुझ्या पुढे. हे बघ, माझं जे जे काही आहे ना ते सगळं तुझ्याकडे ठेव. पण प्लीज अभिजितचं नाव नको खराब करू. सोनिया, सोनिया प्लीज. एक्सक्यूज मी. थँक्स मीडिया, तुम्ही इथं आल्याबद्दल. या प्रकरणातील मेन सूत्रधार सोनिया कामत हिला या प्रकरणात कसं इन्व्हॉल्व केलं गेलं ते ती तुम्हाला सांगेल. सोनिया प्लीज. बोला मिस सोनिया मॅम, तुम्हाला कशा प्रकारे या प्रकरणात खोटारडेपणाने अडकवण्यात आलं होतं हे ऐकायचंय आम्हाला. मला या इश्यूमध्ये खोटारडेपणाने इन्व्हॉल्व केले गेले. पण ते अभिजितने नाही, जयने. जय हा माझा एक्स बॉयफ्रेंड होता आणि आमचं रिलेशन तुटल्यापासून तो मला ब्लॅकमेल करत होता. एक दिवस त्याने मला बोलावून सांगितलं की जर मी अभिची अशी सही घेतली तर तो ह्यापुढे मला कधीच ब्लॅकमेल करणार नाही. आणि सो मी तयार झाले. काय हो, काय म्हणतात ते खरं आहे का? माझ्याकडे पुरावे आहेत तसे. अभिजित पेंडसे हे निर्दोष सिद्ध झालेले आहेत आणि या प्रकरणात जयप्रभू हे स्वतःच अडकलेले आहेत. शमिका, आज खूप मोठी गोष्ट केलीस तू माझ्यासाठी. माझा सेल्फ रिस्पेक्ट मला परत मिळवून दिलास. मिस्टर जय, अभिजित पेंडसे यांना तुम्ही या प्रकरणात अकारण गोवलेलं आहे. त्यामुळे आता खास तुमची चौकशी करायला आम्ही येणार आहोत. तयार राहा मिस्टर जय.
तुला त्यांनाच मदत करायची होती पण मला फोनचं सांगून शमिकाच्या मागे का पाठवलं? कारण मोबाईल मध्ये माझंही नाव बदनाम होत होतं, कळलं? आणि माझी इच्छा होती की बदनामी व्हावी ती फक्त तुझीच. आणि राहता राहिला प्रश्न, तुम्ही यांना मदत का केली आहे? जस्ट लुक ॲट देम. एकमेकांसाठी बनलेलं कपल मी तरी ह्यापेक्षा जास्ती छान पाहिलं नाही. आणि त्यांना पूर्ण हक्क आहे एकमेकांबरोबर राहण्याचा. याला प्रेम बोलतात जे. कॉंग्रॅट्स. सोनिया, थँक्यू माझी बाजू घेतल्याबद्दल. अभिजित, मला थँक्स नको बोलूस. द क्रेडिट गोज टू शमिका. अरे, सोनिया कामतलाही कधीतरी चांगलं बघावंसं वाटलं म्हणजे कमाल आहे हिची. सॉलिड आहे ही. आणि तुमचं प्रेम सुद्धा. काश ज्याला प्रेमाचा अर्थ कळला असता रे. बट नेव्हर माइंड. वो नाही तो कोई और सही. पण अभिजित, तुला मात्र ऑप्शन नाही आहे. शी इज द बेस्ट वन फॉर यू. आणि तू खूप लकी आहेस जे तुला शमिकासारखी गर्लफ्रेंड मिळाली आहे. काही झालं ना आयुष्यात तरी ती तुझी ढाल बनून उभी राहील. गॉड ब्लेस यू बोथ. Nina, your son has messed up everything once again. ऐकतोयस का तू? अरे खातोस कसला? सुचतं कसं तुला हे सगळं? प्रत्येक चॅनलवरती तुझा चेहरा दिसतोय. तुला कळत नाहीये का? आणि काय मूर्खपणा केलास हा? आधी अभिजितला जेलमध्ये टाकलंस आणि बिगेस्ट जोक, तो जेलमधून इमिजिएटली बाहेर सुद्धा आला. वर्स्ट ऑफ ऑल, हे स्टुपिड काम करायला तू आपल्या कंपनीचं नाव वापरलंस. म्हणजे ही सगळी नेगेटिव्ह पब्लिसिटी आपल्या कंपनीला मिळते. तुला कळत नाहीये का? आधीच आपल्या कंपनीचे शेअर्स खाली गेले होते. आता किती नुकसान होणार आहे देवास ठाऊक. खरं सांगायचं तर अभिजितने ज्या दिवशी ऑफिस सोडलंय ना, त्या दिवसापासून आपल्याला फक्त नुकसानच होत आहे. ग्रेट. नीना, म्हणजे यू आर ट्राइंग टू टेल मी की इतकी वर्ष तुमचे चिरंजीव काहीच करत नाहीत आपल्या कंपनीसाठी? Hello? He's laughing? Nina? मिस्टर जय, तुमच्या लक्षात आलंय का? मी भारतात आल्यापासून तुमच्या हातून एकही इम्प्रेसिव्ह काम झालेलं नाहीये. सॅनी आंटी, प्लीज. अभिजितला जेलमध्ये टाकलेलं that time you were impressed, I think so. No, please don't back up. आणि आय थिंक सो आतापर्यंत मी हे सगळे काम इम्प्रेसिव्हच केलंय. तुम्हाला असं वाटलं नसेल कदाचित. एनिवेज, आय एम अ फ्रेशर. आय विल पॉलिश माय सेल्फ. आय थिंक सो. या, श्योरली. जय, आपलं काय ठरलं होतं? आपलं ठरलं होतं ना की अभिजित आणि शमिकाशी चांगलं वागून आपला डाव साधायचं. ठरलं होतं ना? मग तू हे काय करतोयस? तुम्ही करा. मला जे वाटतं मी तसंच वागणार. ओके? एनिवेज, यू लेडीज हॅव अ गुड डे. बाय. जय, अनबिलिव्हेबल या. नीना, मला ना कोण आहेस का तू? कुठून अचानक माझ्या आयुष्यात आलीस आणि एवढं सुंदर करून टाकलंस आयुष्य.
किती कष्ट करतेस माझ्यासाठी, एवढी धावपळ, एवढी दगदग, इतका त्रास सहन करतेस. सोनियाचे शब्द अजून माझ्या कानात रेंगाळतायत. कोणते? हेच की तू खूप लकी आहेस. तुला शमिकासारखी गर्लफ्रेंड मिळाली. आयुष्यात कितीही संकट आली तरी ती ढाल बनून उभी राहील. किती खरं बोलली ती. पण जे सोनिया समजू शकते ते आजी आणि बाबांना समजलं तर. अभि, जाऊ दे रे. नाही शमिका, मला एवढ्या लोकांसमोर तुला साधं थँक्यू ही म्हणता आलं नाही. छान थँक्स म्हणायचं होतं तुला. शमिका, आता बाकी सगळ्यांची जेवणं झाली आहेत, तू जेवण घे. तू जेवली नाहीयेस अजून? तुमच्यासाठी हरताळकीचा उपास केला होता ना मी. आई तू प्लीज तिला समजाव ना. काय उपास तपास करतेस? मला नाही आवडत माझ्यासाठी कोणी उपास केलेला. काय मिळतो उपास करून? हा, प्रेम आहे ना, मग ते इतर मार्गांनी दाखवता येतं. त्याच्यासाठी उपास करायची गरज नाही. आणि शमिका, तुला तर अजिबातच नाहीये. तू ऑलरेडी 2दा प्रूव्ह केलेला आहेस. अरे हो, इतका काय चिडतोयस? हे बघ, आजींनी कशी माझी परीक्षा घेतली होती, मला काम जमतंय की नाही बघायला, तसंच उपास ही पण एक परीक्षा आहे, सायकोलॉजिकल कंट्रोलची. उद्या काम करताना मला वेळ नाही मिळाला, खायला नाही जमलं तर सवय हवी ना म्हणून. आणि जेवण सोडताना काहीतरी सुंदर कारण मिळालं तर परीक्षा देणं सोपं जातं ना म्हणून. करा, काय करायचं ते उपास तपास सगळे करा. पण आता जेवून घेशील? अरे पण हा उपास दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो ना. ही काय समग्र चातुर्मासाचा खंड पाठपीठ करून आलीस का तू? बर हो, दुसऱ्याच दिवशी सोडायचा असतो उपास. पण आता उजाडला दुसरा दिवस, 12 वाजून गेलेत. दही भाताचा नैवेद्य दाखवलाय मी, तुझं पान घेतलंय आणि मगच तुला बोलवायला आले. चल आता जेवायला. हो, आलेच मी हात धुवून. खरंच खूप नशिबाने मी, इतकी गोड सून मिळाली ना मला. तुला पोलीस घेऊन गेले ना, तेव्हा मला वाटलं होतं माझ्या पूजेत काहीतरी कमतरता राहिली. पण आता वाटतंय व्रतवैकल्य, सणवार हे सगळं आपल्या माणसांच्या असण्याने असतं. खरंच अशी सून असेल ना तर कुठल्याही सासूचं व्रत वाया जाणार नाही. आणि अशी सासू असेल ना तर कुठल्याही सुनेला माहेरची आठवण येणार नाही. हो ना?
येशी कोवळे ऋतु सुगंधी सातहे नवीन भाषा कोणती नजर आहे बोलते माझी अभियाना